नमस्कार मंडळी, बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज पुन्हा एकदा आपल्या आठवणींच्या शाळेत जाऊया आणि त्या पहिल्या बाकावर बसून बालपणीच्या त्या सोनेरी दिवसांना पुन्हा एकदा जगूया. हे बघा, हे पान, हे चित्र काही आठवते का? बरोबर, इयत्ता पहिली आणि आपलं लाडकं बालभारतीचं पुस्तक. या मोरावर आणि या शब्दांवर आपलं बोट कितीतरी वेळा फिरलं असेल, नाही का? शाळेच्या पहिल्या दिवसाचा तो नवा कोरा सुगंध आठवतोय का? नव्या वही पुस्तकांचा तो वास, वर्गात घुमणारा बाईंचा किंवा सरांचा तो प्रेमळ आवाज आणि या चित्रांनी भरलेल्या पानांवरून फिरणारी आपली नजर, सगळं कसं काल घडल्यासारखं डोळ्यांसमोर उभं राहतं, नाही का? खरं तर बालभारतीच्या याच पुस्तकातून निसर्गाशी आपली पहिली खरी ओळख झाली. झाडं, फुलं, पक्षी आणि त्यातलीच ही एक रंगीबेरंगी कविता, जिच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कळलं की मोर किती सुंदर असतो. काय निरागस नातं होतं ते निसर्गाचं आणि आपल्या बालपणाचं. चला तर मग आज पुन्हा एकदा लहान होऊया आणि आपल्या बालपणीचं ते आवडतं गाणं, ती गोड कविता एकत्र गुणगुणूया. तयार आहात? मोर बघा मोर, छान छान मोर, बघा बघा समोर, छान छान पिसारा, मजेदार पिसारा, मखमली पिसारा. मोर बघा मोर, छान छान मोर, ढगांकडे पाहतात, डोल डोलतात, गोल गोल नाचतात. वा, किती साधे, सोपे आणि गोड शब्द, पण यात केवढी मोठी जादू भरलेली आहे. या कवितेने फक्त मोराचं वर्णन नाही केलं, तर आपल्या मनात निसर्गाबद्दलचे कुतूहल आणि प्रेम जागवलं. खरंच अशी काय जादू होती या शब्दांमध्ये की इतकी वर्ष उलटून गेली तरी हे शब्द, ही चाल आपल्या मनात अगदी ताजी आहे. का बरं इतकी खास वाटते आपल्याला ही कविता? याचं कारण म्हणजे ही कविता आपल्याला एका लहान मुलाच्या नजरेतून जग बघायला शिकवते. आठवते का, आपण लहान असताना शेतात किंवा रानात नाचणारा मोर बघायला कसे थांबायचो? तो डौलदार मोर, त्याचा तो मखमली पिसारा आणि आकाशात ढग बघून त्याचा तो सुरू होणारा गोल गोल नाच, सगळं किती निरागस आणि अद्भुत वाटायचं तेव्हा. आणि ही कविता आपल्याला नेमकं हेच तर शिकवते की निसर्गाकडे जर बालमनाने पाहिलं ना, तर तो कितीतरी पटीने जास्त रंगीबेरंगी आणि आश्चर्यकारक वाटतो. पावसात भिजताना किंवा झाडावर बसलेला मोर पाहताना जो आनंद तेव्हा मिळायचा, तोच आनंद ही कविता आजही देऊन जाते. शाळेतले ते दिवस, ती पुस्तकं, त्या कविता, हा आपल्या आठवणींचा किती अनमोल ठेवा आहे, नाही का? याच आठवणी आपल्या आयुष्याला एक वेगळाच गोडवा देतात. आणि यासाठी त्या बालभारतीच्या पुस्तकांचे आणि आपल्या शिक्षकांचे जितके आभार मानावे तितके कमीच. त्यांनीच आपलं बोट धरून आपल्याला ह्या सुंदर शब्दांच्या आणि चित्रांच्या जगात फिरायला शिकवलं. ही कविता ऐकताना जर तुम्हाला तुमचं बालपण आठवलं असेल, चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आलं असेल, तर तोच या कवितेचा खरा आनंद आहे आणि तोच या आठवणीचा खरा अर्थ. आठवणींचा हा प्रवास असाच सुरू राहावा असं वाटत असेल तर तुमच्या त्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत या आठवणी नक्की शेअर करा आणि हो, चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका सोनेरी आठवणीसोबत.